षडगुण ऐश्वर्य संपन्न जगदधर पंढरीश परमात्मा विश्वमाऊली ज्ञानोबराय आशुतोष भगवान कोपरेश्वराच्या चरणविंदी कीर्तन रूपी सेवा समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग, ज्यांच्या बोलण्यात सूर्याची प्रखरता, आकाशाची विशालता, हिमालयाची उत्तुंगता, आईची ममता, मित्राची शक्यता, कधी कधी वज्रापेक्षा कठीण आणि कधी कधी लोण्यापेक्षा मृदू शब्द ज्यांच्या वाणीत आहेत, असे जगद्गुरु तुकोबराय यांचा आशुतोष भगवान आणि जगद उद्धारक पंढरीश परमात्मा या दोघांचं सख्य सांगणारा, या दोघांची कीर्ती सांगणारा, या दोघांचं ऐक्य सांगणारा, या दोघांची अनन्यता सांगणारा आणि या दोघांची भक्ती केल्यानंतर त्याचा परिपाक काय होतो या सगळ्याच वर्णन करणारा चार चरणाचा अभंग आहे. विठ्ठल अभंगाला स्पर्श करण्याभोवतो अल्पसा परिहार गेल्या अनेक वर्षापासून 28 वर्षापासून अखंडितपणे सुरू असलेला हा सुंदर सोहळा आणि या सोहळ्याची शोभा वाढवताना आपण सगळेजण बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या सगळ्यांचं सगळ्यात अगोदर मी आभार व्यक्त करतो. या शेलदगावच्या या मंडळाच्या वतीनं आभार व्यक्त करतो. इतकी सुंदर नियोजन, इतकं सुंदर आयोजन या कार्यक्रमाचं आहे. फक्त मी सगळ्यांची माफी मागतो. हा कार्यक्रम 10 ते 12 होता, परंतु तो 12 ते 2 आता होणार आहे. 12 ते 1, 2 जितकं होईल तितकं होईल. थोडस माफ करा मला. कार्यक्रमाला यायला उशीर झाला. कार्यक्रमाचं नियोजन होतं, मी आमच्या नानाला सांगितलं होतं असं असं झालंय. अचानक रात्री फोन केला आमच्या सालकर महाराजांनी. त्या ठिकाणच्या 2-3 मंडळींनी, विठ्ठल महाराज असतील, त्यांनी फोन केला. म्हणे महाराज इथं थोड्या वेळ का होईना, 1 तास का होईना करूनच जा. म्हटलं बाबा माझ्या गावातली लोक, मला दररोज जावं लागते तिथे. बरोबर आहे की नाही? दररोजचा माझा संपर्क आहे. सध्या सगळं व्हॉट्सअपचं युग आहे. तिकडे जर गेलो तर इकडे चर्चा होईल, गावात सगळीकडे होईल. बाबा तिकडे गेला, बाबा तिकडे गेला, इकडचा कार्यक्रम सोडून. त्यांना रात्री सांगितलं, रविदास महाराजांना सांगितलं असं असं झालंय. या सगळ्यांचं मन राखणं, या सगळ्यांना समाधान देणं, या सगळ्यांच्या आनंदाचं कारण होणं, या सगळ्या अट्टहासापायी झालेला उशीर सगळ्यांच्या चरणावर नेऊन वाहून अभिवादन करतो. सगळ्यांची माफी मागतो. आलेल्या सर्व माता भगिनी, पुरुष वर्ग, सकाळच्या पाया माझे दंडवत. सगळीच या ठिकाणी राहणारे, मशाळ कंपनी असतील, गिगे कंपनी असतील, मेचकर कंपनी असतील, मुंडे कंपनी असतील, ही सगळी परिवारातली अतिशय आनंदाने या कार्यक्रमाचं आयोजन करत असतात. मी काल्याचं कीर्तन या अगोदर या ठिकाणी केलं होतं. रात्रीचं 1-2दा कीर्तन केलं. मी या गावचाच आहे, सगळ्यांना माहिती आहे. परंतु या गावामध्ये नोकरी करण्याच्या अगोदर विहीर या गावामध्ये होतो. ज्यावेळेस आमचे लांघे महाराज माझ्याकडे 8वीला वर्गामध्ये होते, त्यांना घेऊन मी भजनाची स्पर्धेमध्ये जायचो. आज याच गावामध्ये याच्या अगोदर आमची भेट झाली होती आणि आज पुन्हा एकदा या मंचावरती आमचे दत्तात्रय महाराज लांघे या ठिकाणी उपस्थित, त्यांचे मित्रबंधू, तसेच माझ्यावर आलेले सागर महाराज नवले, अकोले तालुक्याचं गान वैभव, योगेश महाराज पांडे, आमच्या अकोले तालुक्याचा ताल वैभव, सतीश महाराज वैद्य, ही बाकीची सगळीच ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी. महाराजांचं नाव कुणाल महाराज, सुंदर आहे. यानंतर आमचे भीमा दादा, आमचे रविदास महाराज, बाळासाहेब, आमचे सर बाळासाहेब गिगे सर, या अकोले तालुक्याचं वैभव, अकोले तालुका वारकरी संघटनेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण आत्मारामजी महाराज शेळके, त्यांना कीर्तनाला तिथं ठेवायचं होतं, मला इकडे यायचं होतं. परंतु ती मंडळी काय ऐके ना. काय होतं, ज्यांचे उपकार आपल्यावरती आहे, या देहावरती अनेक लोकांचे उपकार आहे, देवाचे उपकार आहे, या मातीचे उपकार आहे, आईवडिलांचे उपकार आहे, या सगळ्या धरणी मातेचे उपकार, या झाडांचे उपकार आहे, अन्न देणाऱ्या त्या वसुंधरेचे उपकार आहे. या सगळ्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता अट्टहासाने प्रयत्न करावे लागतात. या संप्रदायाची पताका खांद्यावर घेताना, या कीर्तनाचा कीर्तनकार होईपर्यंतचा प्रवास करताना अनेक गावांनी मला मदत केली, अनेक गावांनी सहकार्य केलं. ज्या गावामध्ये खांद्यावरती पखवात घेऊन मी हिंडलो, ज्या गावामध्ये प्रत्येक वाड्या वस्त्यावर ज्या गावामध्ये भजनं केली, अशा विहीर गावामध्ये नोकरीला असताना त्या सगळ्या परिसरामध्ये खडकी असेल, वागदरी असेल, वांजुळ शेत असेल, लवाळी असेल, पाचणे असेल, अगदी भोपसंडी पर्यंत प्रवास करताना त्या लोकांनी हाताला धरून पखवादाची सेवा, गायनाची सेवा, भंगाची सेवा करून घेतली. आणि म्हणून
ज्या वेळेस ती लोक मला हाक मारतात त्यावेळेस मी माझी सगळी कामं टाकून देतो. याचं कारण त्या लोकांनी कृपा केली, या आपल्या परिसरानं कृपा केली. या प्रत्येक माणसानं या परिसरातल्या या शेलदगावच्या असेल, विहीरगावच्या असेल, ज्या गावामध्ये मी माझी नोकरीची सेवा केली, परमार्थिक सेवा केली, भजनाची सेवा केली, आमच्या खुंटेवाडीला प्रत्येक घराघरामध्ये भजन केलं. या सगळ्यांतून उतराई होताना ते पुण्य जमा करून तिळ तिळ पुण्य साचा पडे तरी ते बहुता जन्मा जोडे, नाम तुझे वाचेसी आतोडे, समागम घडे संतांचा. हे सगळं करताना उतराई होण्याच्या प्रयत्नामध्ये हे सगळं करताना थोडासा उशीर होतो. आणि म्हणून कायमे उद्धार पावे, काल कृपा करील देवाचं भजन करता करता, संतांचं नामोच्चारण करता करता या देहाला आपल्याला पतित आणि पावन करायचं, समृद्ध करायचं वाचेनं. आणि त्या सगळ्या पुण्याचा लाभ घेऊन आपलं स्वतःचं शरीर पवित्र करायचं. हे सगळं स्वतःचं शरीर पवित्र करण्यासाठी आहे. हा देह भगवंतानं आपल्याला सगळ्या युनिमधून विशेष अशा प्रकारचा देह दिला. भगवंतानं सृष्टी बनवली त्यावेळेस 83,99,999 इतके प्राणी जन्माला घातले. एवढे सगळे प्राणी जन्माला घातले, पण सगळे प्राणी जन्माला घालताना त्या कोणत्याच प्राण्याला बोलता येत नव्हतं, भावना व्यक्त करता येत नव्हत्या. प्रत्येक प्राणी अजस्र देहाचे हत्तीसारखे प्राणी होते, कोकिळेसारखे सुंदर गाणारे होते, मोरासारखे सुंदर नाचणारे होते, गरुडासारखे उंच उडणारे होते. या सगळ्या सृष्टीमध्ये सुंदर सुंदर प्राणी बनवले, मोरासारखे सुंदर दिसणारे, उंच आकाशात भरारी मारणारे, पाण्यामध्ये सुंदर पोहणारे. हे सगळे सुंदर प्राणी बनवताना, प्रत्येक प्राणी बदलताना प्रत्येकाचा आहार वेगळा आहे, विहार वेगळा आहे, प्रत्येक प्राण्याचं भय वेगळं आहे, प्रत्येक प्राण्याचं मैथून वेगळं आहे. या सगळ्या क्रिया जरी वेगवेगळ्या असल्या, प्रत्येक प्राण्याची भाषा, प्रत्येक प्राण्याचा वर्ण, प्रत्येक प्राण्याचं चरित्र, प्रत्येक प्राण्याचा इतिहास वेगळा जरी असला, परंतु तरी भगवंताला आनंद वाटेना. आपलं स्वतःचं भजन करणारा, आपलं स्वतःचं नामस्मरण करणारा कुणीतरी प्राणी असावा, ज्याला मन नावाचं इंद्रिय असावं, आणि मन नावाचं इंद्रिय असून जो एकमेकाची सुख दुःख वाटून घेईल अशा प्रकारचा प्राणी असावा. आणि म्हणून मानव नावाचा प्राणी निर्माण केला भगवंतानं. आणि हा भगवंतानं प्राणी निर्माण करताना भगवंताचा हेतू असा होता की जो या सगळ्या सृष्टीचं रक्षण करेल आणि विशेष म्हणजे माझंही भजन करेल. आणि म्हणून सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळं तोंड असलेला, ओम नावाचं आकाराचं तोंड असलेला मानव प्राणी तयार केला. ज्या प्राण्यानं फक्त त्या भगवंताची इच्छा काय होती की त्या प्राण्यानं फक्त आणि फक्त पहिल्यांदा माझं भजन करावं. देव दिला देह भजन गोमता, देव दिला देह भजन गोमता, देव दिला देह भजन गोमता, देव दिला देह भजन गोमता. त्या देवानं आपल्याला देह दिला भजना गोमट. आपण सगळं करतो, फक्त तेवढंच करत नाही, सगळं करतो आपण. या देहाचं इति कर्तव्य काय हे सगळं विसरून करतो. आणि मग स्मशानामध्ये आल्यानंतर आपल्याला देहाची किंमत कळते. मग म्हणतो नाही का, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, आत्माराम त्याचा तोची झाले. आणि मग त्या ठिकाणी आल्यानंतर मग आपल्याला विसर पडतो, आपल्याला आठवण होते नाही का.
आलासी कोठणी ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आठवण होते की हा सगळा मायेचा देह कुणाचं कुणी नाही हे त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला आठवण येते. म्हणून लवकर आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे, लवकर जागा झालं पाहिजे, वेळेतच जागा झालं पाहिजे. वेळ निघून गेल्यानंतर काही खरं नाही. या जगामध्ये फक्त तोच आणि तोच खरा आहे, बाकी सगळं कुठे तुका म्हणे तोची खरं येड वाव गाव पसारा. म्हणून आमचे सगळे संत म्हणतात तुम्हाला तुमच्या जीवनाचं सोनं जर करायचं असेल एक धरीला चित्ती राई रखमाईचा पती, राई रखमाईचा पती, राई रखमाईचा पती. एक धरीला चित्ती आम्ही रखमाईचा पती, तेने झाले अवघे काम निवारीला भवभ्रम. आपल्या मनातला भ्रम. आणि आपण आपल्याला देह दिलाय कशासाठी हे विसरून देवाची गरजच वाटत नाही बऱ्याच लोकांना. शिकलेल्या लोकांना, अशिक्षित लोकांना कोणालाच देवाची गरज वाटत नाही. हा देह मिळवण्यासाठी अत्यंत प्रयत्नानं पुण्य करावं लागतं. ती पुण्याची संघटित अशा प्रकारची गोळाबेरीज करावी लागते, तेव्हा हा देह मिळतो. कितीही मोठा प्राणी असला, कितीही मोठा, अगदी श्रीमंत 10 लाखाच्या गाडीमध्ये फिरणारा कुत्रा असला तरी त्याला देवाचं नामस्मरण करता येत नाही, त्याला भजन करता येत नाही, भजनाचा आनंद घेता येत नाही. आणि म्हणून हे सगळं करताना या देहाचं महत्त्व कळालं पाहिजे, हा देह कळालं पाहिजे. किती अनमोल आहे ह्या देहाची किंमत. दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला त्या देहाची किंमत कळते. परवा दिवशी रविवारी एका बरोबर एक 82 वर्षाच्या म्हातारीचा दावा होता आणि एक 21 वर्षाच्या मुलाच्या आत्महत्या, दारू पिऊन त्यानं आत्महत्या केली आणि त्याचा दावा होता रविवारी सकाळी. काय बोलावं. एकीनं आरामशीर आपला सुंदर प्रपंच फिरून लेकरा बाळांचं संगोपन करून यथेच्छ जीवनाचा आनंद घेऊन जीवन संपवलं. आणि एका मुलानं मात्र 21 वर्षाचा असताना, छोटी छोटी लहान मुलं असताना त्यानं आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं. एकीकडे परिपूर्णता आहे आणि एकीकडे पूर्णपणे अपूर्णता आहे. एकाला जीवनच कळालं नाही आणि एकाने जीवनाचा पूर्ण आनंद घेतला. हे सगळं करताना देवाच्या कृपेशिवाय का हराची गरज आहे का हरीची गरज आहे दोन्ही सांगून जाणार आहे मी. फक्त पहिल्यांदा आपल्याला देवाची गरज कळली पाहिजे, देवाची गरज कळली पाहिजे. आपण या देहाला अनेक प्रकारचे सायास करतो, अनेक प्रकारचं नटवतो, अनेक प्रकारच्या आनंदाचं सगळ्यात शेवटचं कारण आनंद फक्त आपण मानण्यासाठी देवाजवळ येतो, आनंद मानण्यासाठी. शिवरात्रीच्या दिवशी आपल्याला कोपरेश्वरची आठवण होते, सणाच्या दिवशी आपल्याला देवाला नैवेद्य दाखवण्याची आठवण होते. या सगळ्या आठवणी जे करताना आपण प्रत्येकाचं देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक, ही भावना असली पाहिजे. एकमेव आणि एकमेव हेतू, एकमेव सुख आणि दुःखाचं कारण आपला देव असला पाहिजे. हे आता या सगळ्या भौतिक युगामध्ये आपण विसरून गेलो. एक साहेब एका गावामध्ये आला. सुंदर हुरडा चालला होता. हुरडा म्हणजे ज्वारी हुरड्यामध्ये आली होती. हिरवीगार माहिती आहे तुम्हाला, हिरवीगार ज्वारी होती. त्यानं त्या माणसाला सांगितलं का एवढी हिरवीगार ज्वारी आहे आणि माझी फार इच्छा आहे हुरडा खाण्याची माझी फार इच्छा आहे. एखाद दिवशी मला बोलवा तुमच्या घरी हुरडा खाण्यासाठी. मोठमोठी लोक, ही जी मोठ्या शहरामध्ये राहणारी लोक आहेत ना, मोठ्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांची दुःख सुद्धा मोठी असतात, लक्षात ठेवा. आपण सामान्य माणसं कोणत्याही ठिकाणी जाऊन, कोणत्याही हॉटेलमध्ये पाणी पिऊन, अगदी बुचकळलेला बोट बुडून जरी एखादा ग्लास घेऊन आला, त्याच्यातलं पाणी जरी आपण पिलं आपल्याला काहीच होत नाही. आणि बाकीच्यांचे बिस्लरीचं पाणी पिऊन सुद्धा आजार बरे होत नाही का. आपल्याला हे सुंदर शरीर दिलंय, या शरीराची किंमत आपल्याला कळली पाहिजे. आम्ही ज्यावेळेस मास्तर लोक, ज्यावेळेस आमचे घिगे सर, आम्ही ज्यावेळेस इलेक्शन ड्युटीला जातो, आमच्या बरोबरचे जे मास्तर असतात ते भरपूर गोळ्या घेऊन त्यांच्या बरोबर येत असतात. काहींचं जगण्याचं साधनच गोळ्या आहे, गोळ्यांशिवाय जगणच होत नाही. त्यांना सगळं आहे परंतु शरीर नाही आहे.
याचं कारण त्या देहाचं महत्व त्यांना कळालं नाही. चला पुढे. त्या साहेबांनी विनंती केली आणि त्या गरीब लोक शेतकऱ्यांना सांगितलं, काय महाराज असं करा, साहेब तुम्ही या अमुक दिवशी या, संध्याकाळी मस्त हुरडा करू. दिवस ठरला आणि दिवस ठरल्यानंतर साहेब येणार होता. साहेबाला फोन केला, साहेबांनी येतो मी दुपारपर्यंत. आणि दुपारपर्यंत येता येता अनेक काम त्या साहेबाच्या पाठीमागे. साहेबच माणूस नाही का, रविवारच्या दिवशी येणारे वेगळे असतात, ऑफिसच्या टायमिंगला येणारे वेगळे असतात नाही का. हे सगळं करता करता संध्याकाळ झाली. त्यानं वाट पाहून पाहून उरलेला हुरडा वाटून दिला. म्हटला साहेब काय आता येत नाही. साहेब संध्याकाळी आला. साहेब संध्याकाळी आला आणि संध्याकाळी आल्यानंतर हुरडा तर संपून गेला. बरं, हुरडा काय जास्त वेळ ठेवता येत नाही. भाजलेला जास्त वेळ तो त्याच वेळेस खाल्ला पाहिजे, सगळ्यांना माहितीये. वेळ होऊन गेली, हुरडा संपून गेला. संध्याकाळी आले म्हटलं आता हुरडा करा. त्यानं म्हटलं साहेब हुरडा संपून गेला. साहेब म्हटलं जाऊ दे, या लोकांना काय कळतंय, आपण साहेब आहे, आपण हुशार आहे. तो साहेब काय केला, तो साहेब गेला शेतामध्ये आणि वाळलेली ज्वारी होती, वाळलेली ज्वारी. ती वाळलेली ज्वारी काय केली, त्याची कणस कापून आणली आणि कणस कापून आणल्यानंतर त्याला भाजायला ठेवली. तो माणूस सांगायचा, साहेब तुम्ही जरी हुशार असले, तुम्ही जरी एखाद्या गोष्टीमध्ये हुशार असले तुमच्या क्षेत्रामध्ये, तरी सुद्धा मी याच्यातला किडा आहे, मी शेतकरी, मला कळतं, तुम्ही हा भाजू नका. त्यानं सांगितलं साहेब तोही कमी आहे, साहेब तोही कमी आहे. त्यानं सांगितलं जाऊ द्या. हुरडा वगैरे भाजला, ती परिपक्व झालेली ज्वारी भाजली आणि त्यानं खाल्ली ती संध्याकाळी 8 वाजता. 8 वाजता ती त्यानं ज्वारी खाल्ली. आता भाजलेली ज्वारी, भाजलेला हुरडा काढल्यानंतर ते बरं होणार आहे का, पोटात पसणार आहे का? हुरडा खाल्यामुळे त्याच्या पोटात आला मुरडा. हुरडा खाल्यामुळे मुरडा आला आणि 8:30 वाजता इकडं स्वयंपाक चालू झाला. आता साहेब येणार आहे म्हणून साहेबांसाठी विशेष स्वयंपाक बनवलं. ते शेतकऱ्यानं डाळबट्टी बनवली, मध्य प्रदेश मधली, त्या आपल्या खानदेश मधली डाळबट्टी. गोळे भाजले जातात गव्हाच्या पिठाचे, तिकडचा आयटम येतो सुंदर. आणि मग डाळबट्टी बनवली. याला तर मुरडा आला पोटामध्ये. याला वाटलं आता जेवणाचं हो काही, परंतु आता बाहेर कुठेतरी गेलं पाहिजे नाही का. मुरडा आला, आता काय करावं. त्याने इकडे तिकडे शोध घेतला. आतापर्यंत बाहेर जाण्याची सवय नव्हती, आता जावंच लागेल, कारण त्या एकमेव गोष्टीला पर्याय नाही. सगळ्यांना माहिती, बरोबर आहे की नाही. तिथं कोणाचं काही चालत एकदा, बरोबर आहे की नाही. एकदा ती गोष्ट बळावली, तिथं कुणाचाही पर्याय चालत नाही. त्यानं इकडं तिकडं पाहिलं आणि खिडकीमध्ये एक तांब्या भरलेला होता. खिडकीमध्ये तांब्या भरलेला होता. तो तांब्या त्यानं घेतला आणि जितकं काही न पळता येईल तेवढा शेताकडे निघाला. गेला तो तिकडं त्याचा प्रातर्विधी करण्यासाठी. बहिर्दिशेला तो गेला. प्रकार असा झाला होता, डाळबट्टी करताना तो पदार्थ खाताना तो तुपामध्ये खावा लागतो, तूप टाकावं लागतं. तो तांब्या जो भरलेला होता, तो तांब्यामध्ये तूप भरलेलं होतं, तूप. आणि तुपानं भरलेला तांब्या घेऊन तो साहेब बहिर्देशाला गेला होता. गेला तो बहिर्देशाला निघून. गेल्यानंतर त्याच्या लक्षात आलं, तिकडे गेल्यानंतर येतच आपण सगळ्यांना माहिती, लक्षात आलं, त्याला वाटलं गोष्ट चुकली आपली, आपण चुकली तर चुकली, आता त्याला काही पर्याय नाही. तिकडून आला तोपर्यंत ताटं वाढली आणि ताटं वाढल्यानंतर त्याच्यावर तूप वाढायचं. तुपाचा तांब्या शोध सुरू झाला. तुपाचा तांब्या काय सापडे ना. तुपाचा तांब्या कुठे गेला होता तुम्हाला माहिती. तिकडून आल्यानंतर तो थोडासा घाबरला, थोडासा काळवंडला. त्यानं तो बाहेरच तुपाचा तांब्या ठेवला आणि मग घर मालकानं तो तुपाचा तांब्या पाहिला. अरे बापरे, एवढं मोठं तांब्या भर तूप आता वाढायचं होतं, परंतु साहेबानं तिथं संपवलं. साहेबानं ते तूप संपवलं. आतमध्ये आल्यानंतर ताटं वाढली, तूप काही वाढलं नाही. तूप संपून गेलं. मला सांगा, ज्या गोष्टीसाठी त्या साहेबानं विचार केला होता याच्यामध्ये पाणी असेल, परंतु त्याच्यामध्ये काय होतं, तूप होतं. तूप आपल्याला जेवणामध्ये सर्वोत्तम आहे. हे तूप वाढण्यासाठी ठेवलं होतं, परंतु तुपाचा वापर कशासाठी झाला, तुपाचा वापर वेगळ्या कारणासाठी झाला. तसा हा मनुष्य देह तुम्हाला भगवंताचं भजन पूजन करण्यासाठी झालंय, दिलाय. तो भगवंताचं भजन पूजन करण्यासाठी दिलेला देह.
हृदयामध्ये धारण केला पाहिजे. देवाची गरज सुखासाठी आहे. भगवान परमात्मा शिव आणि हरी आणि हर याच्यापर्यंत येतो. भगवान आशुतोष भगवान पंढरीश परमात्म्याची गरज काय? फक्त सुखासाठी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, यज्ञ नाही केला, यज्ञ नाही केला, शिन पावला, माया दृष्टीला जीवन अजून पुढे जाऊन ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. या जगामध्ये एकमेव पूर्णोत्तम असणारा, सगळ्या जगाचं ज्ञान असलेला फक्त आणि फक्त तो महाविष्णू आहे. तो सर्व सुखाचा आधार आहे. सर्व आपल्याला सुख देणारा फक्त तोच आहे. याचं कारण सुखरूप ऐसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. आणि म्हणून त्याचं भजन करत असताना आम्हाला काहीच सरळ नाम घोष करू हरि कथा, नाम घोष करू हरि कथा, नाम घोष करू हरि कथा, नाम घोष करू हरि कथा. या अवस्थेवर विराजमान जर व्हायचं असेल तर नामघोष केला पाहिजे त्या भगवंताचा, त्या महाविष्णूचा, त्या पंढरीश परमात्म्याचा. आता शिवाची गरज काय सगळ्यांना माहिती आहे. अगदी बसलेली सगळी माणसं चांगली ऐकणारी आहेत. आपल्याला जन्माला घालणारा ब्रह्मांड आहे, ब्रह्मदेव आहे. सांभाळणारा कोण आहे? विष्णू आहे. आणि संहार करते देवता कोणती आहे? शंकरजी आहे. आणि म्हणून सगळ्यात जास्त मंदिरं कुठे आहे? शिवाची स्मशानात आहे. बरोबर आहे की नाही? लोक सगळ्याला वर्गणी देतील, स्मशानाला वर्गणी देत नाही. नगर जिल्ह्यात बर का, नगर जिल्ह्यात सगळ्याला वर्गणी देतील. आता तुम्हाला जर सांगितलं चला सगळे आपण शेलतकर मंडळी एकत्र येऊया, छान स्मशान आपल्याला बांधायचे, लोक म्हणतील भाऊ मी काय राहणार नाही पाहिलं. बरोबर आहे की नाही? मी पाहायला राहीन का? कारण आपल्याला माहिती आपण आपल्याला तिथं नेल्यानंतर आपण काय पाहायला राहणार नाही. कोण स्मशानाला वर्गणी देईल का? देवळाला देतील, स्मशानाला देतील का? पिंगिरीत माझं परवादेशी कीर्तन होतं वेळोशी माळ्यामध्ये. म्हटलं तुमच्या गावचं इथं इतकं माळेश्वराचं सुंदर मंदिर आहे तरी सुद्धा स्मशानभूमीवर मागच्या वर्षी स्मशानभूमीत कार्यक्रम होता, या वर्षी माळेश्वरला होता त्याच गावामध्ये. त्यांना म्हटलं तिकडं पडकं मंदिर आहे. ते म्हणे स्मशानभूमीला सर वर्गणीच कोणी देईना. खरी गोष्ट आहे, तिकडे वर्गणी देत नाही. याचं कारण सगळ्यात जास्त भीती कशाची वाटते? सगळ्यात जास्त प्रत्येकाला भीती कशाची वाटते? मरणाची भीती वाटते. आणि म्हणून आपल्या जीवनाचं आणि मरणाचं जर अंतर वाढवायचं असेल, जीवनाचं आणि मरणाचं अंतर वाढवायचं असेल, जगण्याचा कालावधी वाढवायचा असेल, सुखाचा मानबिंदू आपल्याला भगवान योगेश्वराला बनवायचा असेल तर काय केलं पाहिजे? शिवाचं भजन केलं पाहिजे, शिवाचं भजन केलं पाहिजे. आणि म्हणून त्या भगवान शिवाचं भजन करणारे ज्यांच्या हृदयामध्ये तो शिव आहे, ज्यांच्या हृदयामध्ये त्या शिवाला त्यांनी विराजमान केलंय, ती सगळे मंडळी आज त्या शिवाला ज्यांनी आपल्या हृदयामध्ये स्थानापन्न केले त्या सगळ्यांच्या अंगावरचं पाणी आपल्या अंगावरती पडावं यासाठी आज 85 लाख लोक प्रयाग या तीर्थावरती आंघोळ करण्यासाठी गेलेली आहेत. याचं काय कारण आहे? या सगळ्या शिवाचं नाव ज्यांनी धारण केलंय, भगवान शिवाला ज्यांनी आपला आराध्य बनवलंय, भगवान शिवाचं सगळं काही सुखदुःख ज्यांनी आपलंस केलंय, त्याच्याबरोबर जे संवाद करतात रात्रंदिवस नमः शिवाय, ओम नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय.
मंडळी, सगळी साधू महात्मे मंडळी प्रयाग या तीर्थक्षेत्रावरती सगळी जमा झालेली आहे. आणि ती सगळी मंडळी फक्त आणि फक्त त्या शिवजीचं भजन करतात. आणि म्हणून ते भजन करणाऱ्या त्या देहाचं पाणी आमच्या अंगावरती पडावं आणि आमचाही देह पवित्र व्हावा, एवढी पवित्रता त्या तीर्थाला प्राप्त झालेली आहे. ही फक्त आणि फक्त त्या भगवान शिवाच्या नामस्मरणानं. हे काय आहे? हे फक्त आणि फक्त भगवान योगेश्वराचं अस्तित्व आहे. याचं कारण त्या तीर्थाला पवित्रता त्या भगवान शिवाच्या साधकांनी आणून दिलेली आहे. तीर्थे पर्व काळ काळ, तीर्थे पर्व काळ, परंतु माणसं वैष्णव मंडळी सोडता बाकीचे सगळे द्वैत करतात. तुझे जव जव घडे तव तव संसारा भय जोडी. याच्यामध्ये द्वैत भाव करतात. शिवाला पूजणारे आडवा गण लावतात आणि विष्णूला पूजणारे उभा गण लावतात. बरोबर आहे की नाही? काही मंडळी आडवा गण लावतात, काही उभा गण लावतात. परंतु आम्ही वैष्णव मंडळी मात्र वैष्णव याचा अर्थ 20 नव इति वैष्णव आहे. जो 29 उपवास करतो, 24 एकादशी, रामनवमी, कृष्णाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि सगळ्यात मोठा पर्व काळ आजचा पर्व काळ आहे महाशिवरात्री. उत्तमोत्तम पर्व महाशिवरात्री. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आम्ही वैष्णव लोक या देवांचा, कोणत्याच देवाचा हरी आणि हर याचा दुजा भाव करत नाही. आणि जो दुजा भाव करतो, ज्यावेळेस मनामध्ये द्वैत निर्माण होतं, द्वैत हे दुःखाला कारणीभूत आहे. सगळ्यात महत्वाचं द्वैत हे दुःखाला कारणीभूत आहे. ज्यावेळेस मनामध्ये द्वैत येतं ना, द्वैत आलं की दुःख सुरू होतं. एक संघ ज्यावेळेस असतो, आपण दिंडीमध्ये बरोबर चाललो, अजिबात दुःख नाही, अजिबात दुःख नाही, सगळे बरोबर चाललो. परंतु एखाद्याचं नाव घेतलं आणि एखाद्याचं घेतलंच नाही. समजा आता एवढी सगळी बसलेली, सगळे गावातलीच आहे माझ्या. एखाद्या महाराजाचं नाव, एखाद्या गावकऱ्याचं नाव, आमची भांडकुळे दादा बसली, सगळेच बसलेली, सगळे गावातले, सगळेच माझ्या परिचयाचे, सगळ्यांचेच नाव जर घेत बसलो, कीर्तनच होणार नाही. बरोबर आहे की नाही दादा? परंतु काही मंडळी आपलं नाव जर घेतलं नाही, बस संपलं काम. पत्रिकेत नाव नसलं तरी लागणार येत नाही. बरोबर आहे की नाही? आज किती मोठा पर्व काळ आहे. शिवरात्रीचं महत्व सांगताना आजच्या दिवशी भगवान शिवाचं आणि पार्वती मातेचा लग्न सोहळा झाला होता. दुसऱ्यांदा पहिल्यांदा आपल्या सासऱ्याला अपमान करताना उमेनं आपला सदेह दक्ष प्रजापतीच्या आपल्या बापाच्या देखत आपला देह समर्पित केला. माझ्या पतीच्या नावाबद्दल माझ्या बापानं अवाक्षर बोलावं आणि अवाक्षर बोलल्यानंतर ते सगळं माझ्या कानाला सहन होणार नाही. स्त्री आहे, प्रतिव्रता आहे. तुका म्हणे प्रतिव्रता तिची देवावरी सत्ता, नाही का? ज्यावेळेस एखाद्या स्त्रीनं कपाळावरती कुंकू लावलं किंवा एखाद्याच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि एखाद्याचं नाव घेतलं, कधी होतं हे? लग्नामध्ये. बरोबर आहे की नाही? लग्न मंडपामध्ये एवढा सगळा खर्च केला जातो. लग्न मंडपामध्ये फक्त 2च विधी असतात, एक नाव घेणं आणि एक गळ्यात माळ घालणं. बरोबर आहे की नाही? ते 2 विधी झाल्यानंतर त्या स्त्रीचं गोत्र बदलतं, कुळ बदलतं, नाव बदलतं. तिला विचारलं, का हो काळी ताई? ती म्हणते, काळी नाही, आता गोरी, आता काळी नाही, कालपर्यंत काळी. नाव बदलून जातं, गोत्र बदलून जातं आणि तिथून पुढचा सगळा प्रवास आपल्या पतीच्या नावानं. त्याचं सगळं सुख ते माझं सुख, त्याचं दुःख ते माझं दुःख, या पद्धतीनं ती पत्नी जगत असते. आणि अशी जगणारी उमा, तिनं आपल्या पतीबद्दल अवाक्षर ऐकलं आपल्या बापाच्या तोंडून. तुझा नवरा अंगाला राख लावून फिरतो, तुझा नवरा स्मशानामध्ये राहतो, तुला आमंत्रण दिसताना तू आलीस आणि हा सगळा प्रसंग, ही सगळी वांछना
या सगळ्या लाखोल्या सहन झाल्याने उमेला, आणि उमेने सांगितलं माझ्या पतीबद्दल असं मला जर ऐकायला मिळत असेल तर मी माझा देह जिवंत का ठेवावा, आणि त्याच वेळेस यज्ञकुंड तयार केलं आणि उमेने आहुती दिली. उमेने स्वतःचं शरीर समर्पित केलं. माझ्या पतीबद्दल वाईट ऐकण्यापेक्षा मी माझा देह समर्पित करेन. आणि मग त्यानंतर परत प्रार्थना केली आणि परत विनंती केली, मला तोच पती मिळाला पाहिजे, तोच पती मिळाला पाहिजे ज्याला मी देव मानलंय, ज्याला मी देव मानलंय. आणि या बसलेल्या जेवढ्या लग्न झालेल्या आहेत ना स्त्रिया, सगळ्या मला ओळखणाऱ्या आहे. प्रत्येकीनं लग्नामध्ये देवच मानले आपल्या नवऱ्याला. आता मानतात की नाही मला नाही माहिती, आता तर नाही सांगत बरं त्या काळातलं. कारण त्या ठिकाणी उभा असलेल्या माणसाला काय म्हणतात, काय म्हणतात, नवरदेव म्हणतात बरं का, नवरदेव. बरोबर आहे की नाही? आणि म्हणून 4 दिवस का होईना तो देव करण्यासाठी पोराचा बाप खर्च करतो, आणि त्या देवाची पत्नी होण्यासाठी मुलीचा बाप खर्च करतो. बरोबर आहे की नाही? आणि मग असा देव, त्या देवाबद्दल जर मला अवाक्षर ऐकायला मिळत असेल तर मी जिवंतच करावं. मी सांगत नाही प्रतिव्रत जैसा भ्रातर प्रमाण माझं म्हणचं काही सांगत नाही. आणि असं असताना तिनं पुन्हा एकदा विनंती केली, आणि विनंती केल्यानंतर आजच्या दिवशी त्या पार्वतीचं, ती उमा म्हणून जन्माला आलेली, पुन्हा पार्वती म्हणून जन्माला आलेली, आजचा दिवस तिनं निवडला. आजचा दिवस निवडला आणि सांगितलं, योगेश्वरा, हे आशुतोष भगवान, मला तुमच्याशीच लग्न करायचं, तुमच्याशीच. मगाशी चुकलं होतं ना, तो का म्हणे तोची, असाच महत्वाचं आहे. तुमच्याशीच लग्न करायचंय मला योगेश्वराला सांगितलं आणि विनंती केली. सगळं पुण्य जमा केलं. आजचा दिवस शिवरात्रीचा निवडला, आजचा दिवस निवडला. आणि आजच्या दिवशी माझ्या योगेश्वराचं आणि माझ्या पार्वतीचा सोहळा संपन्न झाला. तोच हा शिवरात्रीचा उत्सव. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आणि या शिवरात्रीच्या उत्सवामध्ये हा लग्न सोहळा आपल्याला संपन्न करायचा आहे, त्याचा नामस्मरणानं. आणि लग्नामध्ये अनेक विधी असतात. बरोबर आहे की नाही? लग्नामध्ये अनेक विधी असतात आणि या विधीमध्ये काही देवाणघेवाण होत असते. त्या देवाणघेवाणमध्ये एक विधी देण्याचा असतो. बरोबर आहे की नाही? त्याला आहेर असं म्हणतात. म्हणूनच आज जरा आहेराला जास्तच मागणी आहे. बरोबर आहे की नाही? तुम्हाला कुणाला जर करायचं असेल, लांबून आलोय मी, एक कीर्तन करून आलोय, लग्न विधी आहे, आहेर जर करायचा असेल तर मी थांबणार आहे 1-2 तास. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून मी काय सांगत होतो, द्वैत सांगत होतो, माझा विषय बाजूला राहून गेला. द्वैत आपलं विसरलं पाहिजे. शिवाचं आणि हरीचं हे द्वैत सांगत होतो, आणि हे द्वैत सांगता सांगता त्याच्यामधला भेद नाही केला पाहिजे. आणि हे सगळं पुण्य जमा करताना, शिवाचं नामसाधना करताना आपल्याला पुण्य जमा करता आलं पाहिजे. हरिहरामधला भेद दुःखाला कारणीभूत असतो. भेद हरिहरा भेद नाही, नका करू वाद. भेद आला की वाद होतो. भेद आला की काय होतो? वाद होतो. भेद आल्यानंतर काय होतं? वाद होतो. आपल्या घरामधलं एखाद्या लेकराला ताटामध्ये जास्त वाढलं आणि एखाद्याला कमी वाढलं, लगेच वाद सुरू होतो. बरोबर? देवांचंही तसंच आहे. आमच्याकडला एक माणूस माझ्याकडे आता दिंडी काढली आम्ही मध्ये. पहिला सोहळा होता लांगी महाराज, पहिलंच वर्ष 150-200 माणसं घेऊन गेलो होतो. आणि दिंडीवरून आलो, त्याने सांगितलं, महाराज तुम्ही दिंडी काढली पण तुम्हाला कळतंय का? म्हटलं काय झालं? आपल्या गावामध्ये 2 देव तुम्ही एकत्र ठेवले, एकाला देवाला बाहेर काढा, एक देवाला बाहेर काढा. तो नंदी तुम्ही देवळात ठेवला. विठोबा रुक्माई आणि शंकराचं एकत्र कुठं मंदिर असतं का? तो म्हटलं बाबा मी कीर्तनकार आहे, आम्ही सांगतो लोकांना हरिहरा भेद नाही, नका करू वाद. अरे म्हटलं उलट असं केलं पाहिजे. सगळे देव जेवढे आहेत ना, समजा या गावातले सगळे देव कुठेतरी एकत्र आणले पाहिजे. कशासाठी म्हणतो मी? सणाच्या दिवशी जे नैवेद्य ठेवतात त्यांची लई धावपळ होते. बरोबर आहे की नाही? कुठं जावं? गावात मारुती, मुक्ताई मध्ये. बरोबर आहे की नाही?
आता परत गोसाई बाबाला जायचं म्हटल्यानंतर एखाद्याला वाटलंच गोसाई बाबाला जायचं, उपाशी मरण ना तो, बरोबर आहे की नाही? सगळ्या देवांकडे जर जायचं ठरलं, सगळ्या देवांना जर चक्कर मारायचं, या गावामध्ये शेलत गावामध्ये जवळजवळ 13-14 मंदिर आहे, छोटी छोटी धरली तर. परागदी नदीच्या काठाचं तिकडे धरलं, ते यादवांच्या तिकडे एक देवी आहे, मध्ये एक त्या काठावर देवी, इथं मुक्ताई आहे, फक्त गोसाई बाबा आहे, कोपरेश्वर आहे, खालती परत एक आहे पैशामध्ये कुठंतरी, नाही का? एवढे सगळे देव, मी म्हटलं उलट असं करायला पाहिजे, सगळे देव जर एकत्र आणले तर नैवेद्याचा खर्च वाचल आणि जाणारा जास्त दमणार तरी नाही. त्याला म्हटलं उलट हे सगळे, कारण दोघांमध्ये भीतीच नाही, दोनही देव एकमेकाचं भजन करतात. भजन करी महादेवा देवा, भजन करी महादेवा शिवाचं भजन करतो, शिव रामाचं भजन करतो, सगळ्या कथा तुम्हाला माहितीये. मला सांगायचं फक्त द्वैत, हे द्वैत जोपर्यंत संसारातलं द्वैत जर गेलं तर देवाचं द्वैत जाईल. महत्वाचं संसारातलं द्वैत जायला तयार नाही. पूर्वी सगळी माणसं एकत्र राहत होती, आता सगळी वाहिली राहतात, बरोबर आहे? सगळी वाहिली राहतात, सगळी स्वतंत्र स्वयंपाक करतात, सगळं स्वतंत्र राहतात. पूर्वी सगळी माणसं एकमेकांमध्ये राहत होती, याचं कारण द्वैत नव्हतं. एका कुटुंबामध्ये 2 भाऊ सुंदर राहत होते, राम लक्ष्मणासारखे सुंदर जगत होते, सुंदर राहत होते. एकानं कारभार हाकायचा आणि एकानं घरचं शेत पाणी सांभाळायचं, एकानं सकाळीच गावात बाहेर जायचं, कारभार करायचा, बाजारातून काही आणायचं, जे काही व्यवहार पाणी असेल पाहायचं, कोणाचे उतारे काढायचे, मुलांना शाळेला खर्च करायचं, सगळं पाहायचं. आणि एकानं मात्र घरातली औतकाठी सांभाळायची, पाणी भरायचं, शेताला पाणी द्यायचं, रात्रीचं पाणी भरायचं. असं दोघा भावांचं सुंदर सख्य चाललं होतं, सुंदरपणे जगत होते. आणि हे जगत असताना दोघांच्या पत्नीचं सुद्धा सुंदर सख्य होतं. छोटी लहान जी जाव होती ती तिला मोठीला ताई म्हणायची. ती जी मोठी होती ती सुद्धा धाकट्या आपल्या जाऊबाईला सुद्धा अहो जाऊ करायची. दोघही जणी एखाद्या सख्या बहिणीप्रमाणे राहायचे, दोघही भाऊ सख्या भावाप्रमाणे राहायचे. सख्खेच भाऊ होते आणि सख्खेच असतात बरं का. तरी सुद्धा कोर्टामध्ये भांडणं चालू राहतात. परवा दिवशी नाशिकच्या कोर्टाच्या तोंडावरती, भिंतीवरती, बरोबर आहे की नाही, वेशीमध्ये दोघा भावांनी एकमेकांना एवढं मारलं, त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. कोर्टात सुद्धा भांडायचं कमी करत नाही लोक. आपल्या दुःखाचं कारण हे दुजे जवळ घडे तव संसारा दुःख जोडे. हे दुजे पण हवा. या सगळ्याला एक करा. हे सगळं माझ्यासाठी नाहीये, न म्हणा देह माझा ऐसा, न म्हणा पंढरपूरला जा, आळंदीला जा, तीर्थावर जा, काशीवर जा. त्या ठिकाणी पाण्यात उतरल्यानंतर एकच गोष्ट सांगतो, मला पुढे जायचंय, मला कीर्तन 1:30च्या आतमध्ये संपवायचंय. तुमची जास्त प्रतीक्षा नाही पाहिजे, मला जास्त तुमचा वेळ घ्यायचा नाही. फक्त एकच सांगतो, तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर, कुरुक्षेत्रावरती गेल्यानंतर, काशीला गेल्यानंतर, प्रयागला गेल्यानंतर, त्या ठिकाणी या नदीवरती आंघोळीला जरी वारकरी गेले तर वारकरी स्वतःचे पाय नाही धुत बाबा, दुसऱ्याचे पाय धुतात. अंगावरती दुसऱ्याच्या पाणी उडवलं जातं आणि दुसरं आपल्या अंगावरती पाणी उडवलं जातं आणि एकमेकांमध्ये आनंद साजरा केला जातो.
एकमेकाच्या अंगावरती पाणी ओढून त्या तीर्थक्षेत्राचं पुण्य घेतलं जातं. या देहाला विसरलं जातं. या देहाला विसरता आलं पाहिजे. आणि जोपर्यंत तुम्हाला देहाला विसरता येत नाही तोपर्यंत हरी आणि हरामधला भेद तुमच्या मनातून जाणार नाही. भेद सांगून मला पुढे जायचंय. आणि अशा प्रकारचं आनंदानं सुखानं त्यांचं कुटुंब चाललं होतं. दोघं आनंदानं राहत होते. थोरला भाऊ बाजारामध्ये जायचा अकोल्याला आणि तिकडून बाजार करून आणल्यानंतर दोन लेकरं, दोघा भावांना दोन दोन लेकरं होती. ही दोन लेकरं दादाची वाट पाहायची. माझा मोठ्या बाबा येणार आहे. मोठ्या बाबा म्हणायची. पूर्वी कारभारी म्हणण्याची पद्धत होती बरं का. आता आहे का नाही मला माहित नाही. मोठ्या भावाला कारभारी म्हणायची. नावाला नव्हते हाक मारित. वरती अजूनही पद्धत आहे. मोठ्या भावाला माझा कारभारी इकडे गेलाय, माझा कारभारी तिकडे गेलाय. कारभारी शब्द ऐकल्यानंतर त्या मोठ्या भावाला किती मोठं वाटायचं मन. माझा धाकटा भाऊ मला कारभारी म्हणतोय. माझा विश्वास किती आहे. आता नाही राहिलं बरं का. पूर्वीचं सांगतो. पूर्वीचं आता सगळं बदललंय. या दुःखाचं कारण फक्त तेवढंच आहे. नाही काही समजलं तरी चालेल. एवढं समजलं तरी माझं आज कीर्तन यशस्वी झालं असं मी म्हणेल. दोघं भाऊ आनंदानं सुखानं राहत होते. तो बाजार करून आणायचा, हा घरची सगळी शेती पाहायचा. सकाळी उठल्यानंतर थोरल्या भावाचं दर्शन घ्यावं आणि काम करण्यासाठी निघून जावं. थोरल्या भावानं धाकट्या भावाच्या अगोदर आंघोळ करावी. याचं कारण धाकटा भाऊ माझं दर्शन घेणार आहे आणि बिगर आंघोळीचं माझ्या धाकट्या भावाने दर्शन का घ्यावं म्हणून उठून पहाटे आंघोळ करायचा. संध्याकाळी दोघं बरोबर जेवण करायचे. लेकरांना जेवू घालायचं. आई वडील जेवू घालायचे आणि मग चौघं जेवायला बसायचे. जेवताना उद्या काय करायचं याची आखणी करायची. दादा उद्या आमकं शेत नांगरायचंय, उद्या आमका फवारा मारायचाय, तू कुठे जाणार आहे, तू आहेस का, मला तेवढं आणून देशील का. हे सगळा संवाद व्हायचा. गुण्या गोविंदानं कुटुंब नांदत होतं. द्वैत भाव नव्हता. परंतु एक दिवस तो थोरला भाऊ बाजारला गेला आणि बाजारला गेल्यानंतर आपल्या लेकरांना, आपल्या पुतण्यांना, आपल्या भावाच्या मुलांना, स्वतःच्या मुलांना काय आणावं असा विचार केला. त्या काळामध्ये काहीच नव्हतं. दुष्काळ होता. नवे एवढी सुबत्ता नव्हती आणि आपल्या पोरांना आणि भावाच्या पोरांना ऊस आणायचं ठरवलं. बाजारामध्ये ऊस विकत होते. आता नाही. त्या टायमाला ऊस विकत होते. बाजारातून ऊस आणला आणि ऊस घरी आणला आणि घरी आल्यानंतर ती सगळी लेकरं, भावाची लेकरं पळत आली. स्वतःची लेकरं पळत आली आणि म्हटली, दादा मोठ्या बाबा काय आणलंय. ती दुसरी म्हणायला लागली, मोठ्या बाबा काय आणलं. सगळी एकाच नावाने हाक मारायची. नाही का पूर्वी पद्धत होती. घरातली सगळी माणसं ज्या नावानं हाक मारायची त्याच नावानं बारकाली सुद्धा हाक मारायची. तुम्हाला खरं वाटत नसेल, मी माझ्या वडिलांना भाऊ म्हणतो आणि आईला वहिनी म्हणतो आजही पण बरं का. ही कशामुळं. माझ्या चुलत्यांनी लावलेली सवय. चुलते जे म्हणायचे तेच म्हणायचे. आणि मग त्याने विचारलं, मोठ्या बाबा काय आणलं, मोठ्या बाबा काय आणलं. मोठ्या बाबानं इकडच्या बाजूला स्वतःची मुलं उभी राहिली उजव्या बाजूला आणि इकडच्या बाजूला भावाची मुलं उभी राहिली. दोनही मुलं, दादा काय आणलं, मोठ्या बाबा काय आणलं, मोठ्या बाबा काय आणलं. मोठ्या बाबा वसरीवर बसला आणि मोठ्या बाबानं काय केलं, ऊस आणला होता तो ऊस मोडला. ऊसाचे 2 तुकडे केले आणि ऊस, आता त्याने विचार केला, उजवा हात पाहिला, डावा हात पाहिला. उजव्या हाताच्या बाजूनं तळाकडचा भाग होता, गोड भाग होता आणि डाव्या हाताच्या बाजूनं वाड्याचा भाग होता जो कमी गोड होता. त्याने विचार केला, अरे माझ्या भावाची मुलं, त्या माझ्या भावाच्या मुलांना जर मी वाड्याकडचा ऊस दिला, माझ्या भावाच्या मुलांना जर वाड्याकडचा ऊस दिला तर माझी भावाची मुलं म्हणतील, आम्हाला गोड ऊस नाही दिला, आम्हाला कमी गोड ऊस दिला. त्यापेक्षा कमी गोड ऊस, वाड्याकडला ऊस माझ्या मुलांना देऊया आणि भावाच्या मुलांना खोड्याकडचा ऊस देऊया. आणि म्हणून त्याने इकडच्या हातातला ऊस, खोडाकडचा ऊस आपल्या भावाच्या मुलांना देण्यासाठी असा हात केला आणि वाड्याचा ऊस भावाच्या, आपल्या स्वतःच्या मुलांसाठी देण्यासाठी असा हात केला. ज्यावेळेस असा हात केला त्यावेळेस धाकट्या भावाने समोर पाहिलं आणि टचकन डोळ्यात पाणी आलं. विचार केला, आतापर्यंत मोठ्या सख्यानं आपण दोघं भाऊ बरोबर राहत होतो, परंतु आज मात्र माझ्या भावानं, माझ्या मोठ्या भावानं, माझ्या कारभारानं आज तिरका हात करावा कशासाठी. टचकन डोळ्यात पाणी आलं. हा द्वैत भाव, हा दुजा भाव का करावा. मटकन खाली बसला, धाय मोकळून रडायला लागला. मुलं ऊस खात बाजूला निघून गेली. चपला काढून खाली आला आणि आपल्या शयनगृहामध्ये आथरून करून झोपला. संध्याकाळ झाली. जेवण करायला उठवलं म्हणजे जेवण करायला त्याने सांगितलं, मला जेवण नाही करायचं, रात्रभर झोप आली नाही. सकाळी उठला आणि भावाला सांगितलं, दादा बस आतापर्यंत एकत्र राहिलो, राम लक्ष्मणासारखं राहिलो, आज व्हायला घ्यायचंय. त्याने सांगितलं, झालं काय. त्याने सांगितलं, नाही मला नाही सांगायचं काय झालं.
फक्त एवढंच झालं, आतापर्यंत दादा आपण असं राहत होतो, आता मात्र असं झालं. द्वैत भाव निर्माण झाला, भेद निर्माण झाला. आजपासून आपण वेगळं झालो. दुःखाचं कारण भेद आहे. भेद जव जव घडे तव तव संसारा दुःख जोडे. हा हरी आणि हरा मधला भेद जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत आपल्याला सुख मिळत नाही. म्हणून शिवामधला आणि विष्णू मधला भेद संपला पाहिजे. हे सुखाचं कारण आहे. हेच अभंगाचं पहिलं चरण. हरिहरा भेद नाही, नका करू वाद. वाद करू नका. वादामध्ये कोणाचं चांगलं झालंय सांगा बरं. फक्त वादामध्ये आपण भेद करतो. हे शरीर सत्य आहे का? सत्य तो विठ्ठला कागा दावेला जगदाकार. या जगामध्ये सत्य काय आहे? फक्त आणि फक्त सत्य हा भगवंत आहे. सत्य ही शिव है, शिव ही सुंदर है, नाही का? सत्यम शिवम सुंदरम. आपल्याला प्रमाण म्हणायला वेळ नाही, परंतु या जगामध्ये सत्य आहे, फक्त भगवंत आहे. आपण या देहाला सत्य म्हणतो. देह सत्य आहे का? शरीर सत्य आहे का? आपल्याला दिलेला देह सत्य आहे का बाबा? मग देह सत्य नाही, मग एखाद्यानं तोंडात मारल्यावर राग का बरं घेतो मग? बरोबर आहे की नाही? अगदी महाराज जरी असला तरी सुद्धा तोंडात मारा बरं एकमेकाच्या. मारा बरं तोंडामध्ये. आमच्याकडे फक्त म्हणायला एकमेका देवमुखी, नाही का? फक्त म्हणायलाच आहे. पण तसं जर केलं तर या देहावरती आपलं प्रेम आहे. आपल्याला केलेला अपमान सहन होत नाही, परंतु आमच्या संतांनी ते सगळं सहन केलं. खरा हा देह नाहीये. या देहाला खरं मानू नका. सगळा आनंद आहे जीव आणि शिवाशिवाय. आणि याचं उदाहरण देताना, दृष्टांताची जगद्गुरु तुकोबा रचना करतात. ज्या पद्धतीनं कोणत्याही प्रकारच्या साखरेचा दाना जरी खाल्ला तरी गोडच लागतो, असा जरी साखरेच्या दाण्यामध्ये जसा भेद नाही, तशा प्रकारच्या हरी आणि हरामध्ये भेदच नाही. अभंग
हृदयी गोडी साखरेच्या ठाई. पूर्वीच्या आता नाही सांगत बरं का, पूर्वीच्या काळी एक लोक भेटल्यानंतर राम राम घालायचे, बरोबर आहे की नाही? राम राम घालायची. का राम राम घालत असतील? आता लाज वाटते लोकांना राम राम घालायला. राम का घालायचे? याच्या हृदयामधला राम आणि तुझ्या हृदयामधला राम आणि माझ्या हृदयामधला राम एकच आहे, आणि दोघांनी एकमेकाच्या रामाला ओळखलंय, आणि म्हणून दोघं समोर समोर उभे, आणि म्हणून त्या रामाला माझा हा राम आणि या रामाला माझा तो राम. त्या दोघांच्या रामाचं एकत्र येण्यासाठी दोघांना एकमेकाला राम राम घातला जायचा. ते शक्य होतं दोन देवामधलं. जनाबाई महाराज पांडुरंगा बरोबर दळण करत होत्या, परंतु दळण करता करता सुद्धा तो पांडुरंग त्या जनाबाईला दळण लागू लागत होता. तरी सुद्धा जनाबाई महाराजांना त्यांनी सांगितलं, मला हे सुख जर मिळत असेल, मला जो आनंद मिळत असेल, माझ्या जीवनाला जो आनंद मिळत असेल, हे माझं सुख जरी असलं, या सुखाला मला आशीर्वाद, माझ्या जीवाला, माझ्या या जीवाला माझ्या त्या शिवाचा आशीर्वाद आहे. आणि म्हणून तो जीव आणि हा शिव, तो शिव आणि हा जीव एकत्र झाल्यामुळे मी आज माझ्या पांडुरंगाबरोबर भजन करते. जीव शिव दोन्ही खुंटे ग, प्रपंचाचे नेते ग. आपल्याला जीवनाचा आनंद देणार नाही. आनंद देणारा शिव आहे. शिव हा सुंदर आहे, तो सत्य आहे. आणि म्हणून फक्त असलेला थोडासा अडसर, हरी आणि हरामधला काय फरक आहे? अभंगाचं तिसरं चरण. वेद का